नमस्कार मंडळी. तर आज आपण काहीतरी स्पेशल बनवणार आहोत. म्हणजे मशरूम बनवते मी. खरं म्हटलं तर गावामध्ये जसं श्रावण स्टार्ट होतो ना, तसं वारुळावरती किंवा ठराविक जागेवरती आपल्याला मशरूम उठलेले दिसतात. म्हणजे अळंबी असं म्हटलं जातं. तर आमच्या घरामध्ये ते प्रचंड आवडीने खाल्ले जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा सीझन अगदी महिना ते 1.5 महिनाच असतो. तर ते इथे पुण्यात मिळणं काही कठीण आहे. तर चला दुधाची ताण ताकावर भागूया. त्यासाठी मी ते जे मार्टमध्ये भेटतात ना ते मशरूम आणले होते. तर ते खूप छान असे क्लीन करण्यासाठी मिठाच्या पाण्यामध्ये मी डुबत ठेवले होते 15 मिनिटं. आणि ग्रेव्हीसाठी लागणारे 5-6 काजू आहेत ते सुद्धा मी पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत. आता 15 मिनिटं झाले होते. ते मशरूमवरची ही जी साल असते ती मी काढून घेते. म्हणजे डिरेक्टली मला यूज करायला आवडत नाही मशरूम, त्यामुळे ही सगळी साल मी आता काढून घेतलेली आहे. बघू शकता मस्त असे क्लीन झालेत. तर आता आपण यांना कट करायला घेऊया. आपण मशरूम मसाला बनवतोय. तर त्यासाठी याचे एकदम छोट्या छोट्या फोडी अशा करायच्या नाहीयेत. एक मशरूमला मी 2 भागामध्ये डिवाइड केले. फक्त जो मोठा एक मशरूम आहे त्याचे 4 पीस केले होते. प्रत्येक मशरूमचा खालचा देठ आहे तो जरा मी कट करून बाजूला केलाय. आणि प्रत्येक मशरूमचे असे 2-2 पीस केलेत. म्हणजे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने. म्हणजे याला मसालाही छान लागतो. आणि ग्रेव्हीमध्ये म्हणजे आपण जेव्हा हे तेलामध्ये फ्राय करणार तेव्हा त्यांची जशी साईज आहे त्याच्यापेक्षा ते कमी होतात असे तेलामध्ये आळून. त्यामुळे खूप छोटे पीस करायचे नाहीत, नाही तर भाजीमध्ये ते एकदम छोटे छोटे वाटतात. आता मी हे सगळे देठ बाजूला करून जे मशरूम आपण कट करून घेतले होते ते बाउलमध्ये घेतलेत. आता यांना काही हलके स्पायसेस लावायचे आहेत. म्हणजे मीठ घातले मी चवीनुसार. लाल काश्मीरी पावडर असते ती 1 चमचा घातले. जिरा पावडर आहे ती 1 चमचा. आणि धने पावडर 1 चमच्यापेक्षा जास्त, म्हणजे चमचा एकदम पूर्ण भरून घेतलाय मी. आणि हे सगळ्या गोष्टी आहेत त्या अशा टॉस करून प्रत्येक मशरूमला लावायचे आहेत. तुम्ही चमच्याने मिक्स केलात ना तरी चालेल. आता याला मॅरिनेट होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत जे फोडणीसाठी लागणारे साहित्य आहे ते चिरून घेणार आहोत. त्याच्यामध्ये काही खूप जास्त यूज होत नाही. लसूण आहे 5-6 पाकळ्या, त्या मी बारीक चिरून घेतले. 2 कांदे बारीक चिरून घेतलेत. आणि 2 मीडियम आकाराचे चांगले रसरशीत पिकलेले जे टोमॅटो आहेत ते असे मोठे मोठे कट करून घ्यायचे, कारण आपण ते मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत. जे सुरुवातीला काजू भिजत ठेवले होते ते छान भिजले होते. काजू आणि टोमॅटो आपण व्यवस्थित मिक्सरला लावून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. काजूमुळे जी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत ती मस्त थिक होते आणि चवीला खूप छान लागते. काजू जर तुम्हाला ऍड करायचे नसतील तर त्या जागी तुम्ही भिजत घातलेले बदाम आहेत ते सोलून घातलात ना तरी चालेल. आता मी इथे एक मीडियम आकाराचं पॅन आहे ते घेतलंय. त्याच्यामध्ये पळीभर सारखं तेल आपल्याला घालायचंय. तेल चांगलं तापलं की मग आपल्याला जे मशरूम आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवले होते ते असे व्यवस्थित गाळून तेलामध्ये घालायचे आहेत, कारण मिठामुळे मशरूमला पाणी सुटतं. त्यामुळे मी एक झाऱ्याच्या साह्याने सगळे मशरूमचे पीसेस आहेत ते तेलामध्ये घातलेत. गॅस मीडियम टू लोच ठेवायचा, खूप मोठा ठेवायचा नाही, नाहीतर मशरूमला जे पाणी सुटतं ते अंगावर उडतं. तर बघू शकता जसं मशरूमला हीट लागेल तसं मशरूमला बऱ्यापैकी पाणी सुटायला सुरुवात होते. म्हणजे एकदम पाणी पाणी होतं ते. जेवढं पाणी मशरूमचं सुटतं तेवढं पूर्ण आटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचंय झाकण न ठेवता. म्हणजे यातील पाणी आहे ते पूर्ण वाफवून गेलं पाहिजे. आणि जेवढं तेल आपण घातलं होतं तेवढंच तेल त्याच्यामध्ये उरतं. इथपर्यंत आपल्याला मशरूम आहेत ते भाजून घेतले ना की मशरूमला जे आपण मसाले लावलेत ते आतपर्यंत मुरले जातात आणि ग्रेव्हीमध्ये ते फिके फिके लागत नाहीत. प्रत्येक पीसला एक टेस्ट लागते. त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची. हार्डली 2 ते 3 मिनिट लागतात, त्यापेक्षा जास्त टाइम लागत नाही. आता हे सगळे मशरूम आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर मशरूम काढताना सुद्धा मी ते झाऱ्याचा वापर करते. म्हणजे जे जास्तीचं तेल आहे ते पॅनमध्येच राहील, म्हणजे आपल्याला ते फोडणी देताना यूज होईल. आणि पीसेस आहेत ते व्यवस्थित गाळून काढता येतील. तर सगळे पीस मी ते एका प्लेटमध्ये आहेत ते गाळून काढलेले आहेत. आणि तेल थोडं कमी वाटलं फोडणीसाठी म्हणून मी अगदी 2 चमचे तेल पुन्हा घातलंय. तेल चांगलं गरम होऊ दिलंय आणि मग आपण बारीक चिरून घेतलेला जो लसूण होता तो याच्यामध्ये घातलेला आहे. लसूण अगदी 1 मिनिट सारखा परतून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे ग्रेव्हीमध्ये छान लागतो. आणि कांदा सुद्धा छान कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. तुम्ही गॅस मोठा केलात तरी चालेल, पण सतत परतत राहायचं म्हणजे कांदा जळणार नाही. कांदा छान परतून झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चमचाभर धने पावडर आणि चमचाभर लाल तिखट टाकायचे. लाल तिखट याच्यामध्ये यासाठी टाकायचं म्हणजे लाल तिखट तेलावरती परतलं की ग्रेव्हीला छान कलर येतो. त्यामुळे 1 ते 2 मिनिट हे मसाले आहेत ते कांद्यासोबत फोडणीमध्ये परतून घ्यायचे. आणि मग जे आपण टोमॅटोचा आणि काजूची पेस्ट करून घेतली होती ना ती याच्यामध्ये घालायची.
पटकन आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा, नाही तर पेस्ट आहे ती पटकन जळू शकते. आणि ज्या वाटीमध्ये मी ही पेस्ट काढून ठेवली होती त्याच्यामध्ये हलकं कोमट पाणी घालून ते पाणी ग्रेव्हीमध्ये ऍड करायचं आहे, म्हणजे ग्रेव्ही जळतही नाही आणि सगळी यूज होते. तर व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय, बघू शकता. जसं आपण छान त्याला मिक्स करू तसं त्या ग्रेव्हीला ऑइल सुटायला लागतं, म्हणजे ती मस्त शिजली जाते. कारण आपण याच्यामध्ये टोमॅटो आहे तो कच्चाच घातला होता, त्यामुळे ग्रेव्ही चांगली शिजणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा आंबटपणाही मोडून जातो. आता आपल्याला जेवढं पाणी, म्हणजे जेवढी ग्रेव्ही थिक किंवा थिन हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचंय. छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला ही ग्रेव्ही आहे ती शिजवून घ्यायची. म्हणजे ग्रेव्ही शिजवणं खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. तर झाकण ठेवण्याआधी मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले, कारण मशरूमला आपण मीठ लावलं होतं म्हणून इथे ग्रेव्हीच्या अकॉर्डिंग मीठ घातलं होतं. तर बघू शकता 2 ते 3 मिनिट झालेत आणि ग्रेव्ही छान शिजली गेली आहे. आता आपण जे मशरूम तळून ठेवले होते बाजूला ते याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. ह्या सेम ग्रेव्हीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करू शकता. म्हणजे इथे तुम्ही बाकीच्या ज्या भाज्या आहेत, बीन्स, बटाटे वगैरे, फ्लॉवर, हे सुद्धा अशा सेम प्रकारे फ्राय करून घातलात ना तरी भाजी खूप छान होते. पण स्पेशली मशरूम या ग्रेव्हीमध्ये मला खूप आवडतात. नक्की एकदा ट्राय करून बघा. मशरूम पूर्ण मिक्स करून घ्यायचे ग्रेव्हीमध्ये आणि झाकण ठेवून पुन्हा 1 मिनिट शिजवायचे, म्हणजे ते ग्रेव्हीमध्ये मस्त शिजले जातात आणि ग्रेव्हीचा फ्लेवर पूर्ण मशरूममध्ये येतो. तर बघू शकता मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे, ना जास्त थिन ना जास्त थिक. लास्टला याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर सारखा गरम मसाला घालायचा आहे. कोणत्याही ब्रँडचा घालू शकता किंवा होममेड सुद्धा घालू शकता. आणि अगदी 1 चिमूटभर कस्तुरी मेथी अशी कुस्करून घालायची, म्हणजे छान फ्लेवर येतो भाजीला. एकदम हॉटेल स्टाईल हा मशरूम मसाला तयार होतो. नक्की एकदा घरी ट्राय करून बघा. आणि लास्टला आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून ह्या भाजीला गार्निश करायचंय. मी जवळून दाखवते, तुम्ही बघू शकता किती छान भाजी दिसतीये. म्हणजे कलरही छान आलाय आणि टेक्स्चरही छान आलंय. ही भाजी तुम्ही नान, रोटी, इवन चपाती सोबत सुद्धा ही खूप छान लागते. नक्की एकदा घरी ट्राय करा. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय बाय.